जय गजानन। हे पूर्ण ब्रह्म जगचालक ज्ञान राशी, ऐसे युगायुग किती अवतार घेसी। झाल्यास दर्शन तुझे भैरोक चिंता, नासे गजानन गुरु मज पाव आता। बोला श्री गजानन महाराज की जय। आपण सर्वजण अशा ह्या कोरोनाच्या संकटात सापडलेलो आहोत आणि विविध उपाय आपण करतोय सर्वजण। श्री गजानन नामस्मरण परिवार टिळकनगर चेंबूर यांच्या माध्यमातून गेले 75 दिवस सातत्याने आमचं नामस्मरण, जप, साधना, आरती महाराजांची हे सर्व उपासना चालू आहेत। बघा 75 दिवस आमच्या उपासना चालू आहेत। लॉकडाऊन तुमचा नंतर सुरू झालाय, पण त्यापूर्वीच आम्ही उपासना सुरू केल्या होत्या। गेल्या 75 दिवसात नामस्मरण परिवाराने जवळजवळ 90 लक्ष गणगण गणात बोते मंत्राचा जप केला आहे। 90 लक्ष जप झालाय आणि आता वाटचाल आहे 1 कोटी जपाची। त्याचप्रमाणे प्रत्येक गुरुवारी नामस्मरण परिवारातर्फे महाराजांची 3 साखळी पारायण होतात आणि त्यासाठी वेळ दिलेला असतो सकाळी 9 ते 10 या वेळेमध्ये 63 माऊली एकाच वेळी बसून प्रत्येकाला अध्यायाचं वाटप दिलेलं असतं। या साखळी पारायणामध्ये एक आम्ही विशेष असं ठेवलेलं आहे, 9:15 वाजता आमचा पहिला अध्याय सुरू होतो आणि त्यानंतर 9 वाजल्यापासून 9:30 पर्यंत अध्याय क्रमांक 2 ते अध्याय क्रमांक 20 पर्यंत वाचले जातात आणि 21वा अध्याय नंतर आपला 9:30 ला सुरू होतो। म्हणजे ज्यावेळी अध्याय पूर्ण वाचून झालेले असतात तेव्हा 21वा अध्याय चालू होतो आणि अशा प्रकारे आपल्या नामस्मरण परिवारातर्फे पारायण केली जातात। गेल्या 28 तारखेला तर गुरुवारी गुरुपुष्यामृत योग होता आणि या गुरुपुष्यामृतेच्या योगी तुम्हाला काय सांगू, त्या दिवशी नामस्मरण परिवारातल्या जवळजवळ 18 जणांनी एक आसनी पारायण केलं। न उठता बसता एक आसनी पारायण आणि प्लस ही 3 आमची साखळी पारायण, म्हणजे 21 पारायण रूपी दुर्वांकूर महाराजांना त्या दिवशी समर्पित करण्यात आले। अशा प्रकारे आतापर्यंत नामस्मरण परिवारातर्फे जवळजवळ 70 पारायण झालेले आहेत। गुरुबंधू भगिनीनो, नामस्मरण केल्यामुळे आपल्याला बरीचशी साधना निर्माण होते। नामस्मरण केल्यामुळे फायदा काय होतो तुम्ही म्हणाल, तसे लाभ काय, फलत काय? फलत हे की सातत्याने रोजच नामस्मरण केल्यामुळे त्या देवतेची, ज्या देवतेचं आपण नामस्मरण करतो त्या देवतेची नामस्मरण केल्यामुळे तुमच्या शरीराभोवती अनेक वलये निर्माण होतात आणि वलय म्हणजे एक थोडक्यात म्हणजे तुमच्या गुरुदेवतांना, म्हणजे ज्यांचं तुम्ही नामस्मरण कराल त्या देवतेने तुम्हाला संकटापासून वाचवण्यासाठी केलेली वेगवेगळी वलय म्हणजे संरक्षक भिंत तुमच्या शरीराभोवती निर्माण होते या नामस्मरणामुळे। नामस्मरणामुळे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शरीराच्या भोवती हे संरक्षण कवच निर्माण होतच, त्यामुळे कोरोना विषाणू तुमच्या तिथपर्यंत पोहोचूच शकत नाही। आणि नामस्मरणामुळे सातत्याने नाम गेल्यामुळे तुम्ही परमेश्वराच्या एकरूप होऊन जाता, एकतांता होते। परमेश्वरात तुम्ही मनाने पूर्णपणे परमेश्वराच्या सानिध्यात जाता आणि त्यामुळे सभोवतीपूर्ण वातावरण निर्माण झालं। त्यानंतर मनाने सुद्धा तुम्ही परमेश्वराचे एकरूप झालात। परमेश्वराने तुम्ही 2 वेगळे नाहीत।
हे सर्व दोन्ही क्रिया तुमच्या झाल्या. पण आता तुम्हाला कोरोना विषाणूला जर समोर तुम्हाला चांगल्या प्रकारे फाईट द्यायची असेल तर त्यासाठी तुम्हाला आणखी काही गोष्टी कराव्या लागणार आहेत. त्या मी सांगण्यासाठी आज आलेलो आहे तुमच्यासाठी. आणि ते म्हणजे तुम्हाला करायचं आहे, कोरोना विषाणू हा तुमचा आघात करतो. तो म्हणजे तो मुखावटे जातो, नाकावटे जातो, डोळ्यावाटे जातो. ह्या 3 गोष्टींमध्ये तुमच्या शरीरात प्रवेश करतो आणि पहिला आघात करतो तो तुमच्या फुफ्फुसांवर. कुठे बघा, तो तुमच्या फुफ्फुसांवर आघात करतो. म्हणजे तुमची फुफ्फुस जर चांगली मजबूत असतील, चांगली क्रियाशील असतील, तुम्हाला त्याचा काय परिणामच होणार नाही. आता फुफ्फुस क्रियाशील असणं म्हणजे काय, तर श्वास. तुम्ही श्वास कसा घेताय त्याच्यावर सर्वात महत्वाची गोष्ट आहे. तुम्हाला सांगून आज खरोखर गंमत वाटेल की फुफ्फुसाची जी क्षमता आपली आहे त्या क्षमतेपेक्षा आपण फक्त 15 ते 20% फक्त श्वास घेतोय. ज्याची क्षमता साधारण 65-70% क्षमता आपण करायला हवी, घ्यायला हवा श्वास, पण आपण तो घेत नाही. कारण श्वास म्हणजे हवा ही फुकट मिळते. आणि कोणतीही गोष्टची फुकट मिळते त्या फुकट मिळणाऱ्याला मोल नसतं. हवा तुम्हाला फुकट मिळते. तुम्हाला जर पैसे देऊन घेता आले असते तर तुम्ही बरोबर त्याचा मोल घेतला असता, पण तुम्ही नाही तो घेतात. तर महत्वाचं आहे की तुम्ही श्वसन प्रकार वाढवायला हवेत. श्वसन प्रकार वाढवायचे म्हणजे तुम्हाला श्वास घ्यायला हवा. श्वास घेताना तर नैमित्तिक तुम्ही जर श्वास घेतले तर फार चांगल्या प्रकारे होईल. मला सांगायला असं वाटतंय की आपण सर्वच जण वरिष्ठ नागरिक झालेलो आहोत. 60च्या आत आहेत, कोणी 60च्या बाहेर आहेत. पण नुसतं वरिष्ठ नागरिकांसाठी नाहीये, तरुणांनी पण ते करायला हवं. 15 वर्षाच्या वयोगटातल्या मुलांनी ते सर्वांनी ते करायला हवं. ते म्हणजे प्राणायाम. प्राणायाम घेतल्याने तुमचा श्वास योग्यरित्या फुफ्फुसात जाईल आणि त्याच्या फुफ्फुसाने श्वास गेल्यामुळे फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढेल. फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढल्याने तुमचं रक्ताभिसरण व्यवस्थित होईल. त्या श्वासामार्फत, फुफ्फुसामार्फत तुमच्या शरीराच्या सर्व इंद्रियांना तो पुरवठा केला जातो, रक्त पुरवठा होतो. अशुद्ध रक्त, शुद्ध रक्त या सर्व क्रिया होतात. त्यामुळे श्वास हा फार महत्वाचा भाग आहे. श्वास म्हणजे हवा घेणं. आता आपण हवा म्हणतो, नुसती हवा नाहीये ती. अहो, हवा त्याच्यावर प्राणवायू आहे. त्याच्यामध्ये नुसता प्राणवायू नाही, त्याच्यामध्ये प्राणशक्ती आहे. आणि प्राणशक्ती घेतल्याने तुमची शक्ती वाढणार आहे. त्यामुळे तुम्हाला प्राणायाम करायला हवेत. प्राणायाम करतानाचे वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला प्राणायाम करताचे व्हिडिओ तुम्हाला मिळू शकतील. फक्त प्राणायाम करताना महत्वाच्या गोष्टी एकच आहेत. प्राणायाम करताना आपल्याला सर्वात महत्वाचं म्हणजे श्वास घेणं, काही काळ श्वास दाबून ठेवणं फुफ्फुसामध्ये आणि श्वास सोडणं, अशा 3 प्रक्रिया असतात. बघा, खरोखर तुम्हाला सांगायला, आरोग्य संपन्न व्यक्ती जी आजच्या काळामधली आहे ती साधारण एका दिवसात 25,000 वेळा श्वास घेते आणि श्वास सोडते. आणि तुम्हाला सुद्धा तसंच व्हायचं असेल तर प्राणायाम करणं आवश्यक आहे. प्राणायाम करताना एक क्रिया असते ती म्हणजे पूरक, म्हणजे श्वास घेणं, आणि नंतर असते ती म्हणजे कुंभक. 16 सेकंद कुंभक आपण करतो आणि रेचक म्हणजे श्वास सोडणं 8 सेकंद. मी एकच तुम्हाला प्राणायामाचे एक आवर्तन दाखवून देतो. फक्त साधी बैठक घालायची असते तुम्हाला आणि बैठकीवर तुम्ही बसल्यानंतर दीर्घ श्वास घ्यायचा असतो. पूर्णपणे प्राणायाम करण्याच्या अगोदर तुम्हाला सर्व फुफ्फुसातली हवा पहिली बाहेर सोडावी लागते. फुफ्फुस खाली करावी लागतात पूर्णपणे. ते अशा प्रकारे सुरुवातीला मी काय केलं, 4 सेकंदात श्वास घेतला, ज्याला आपण पूरक म्हणतो.
नंतर कुंभक केलं, म्हणजे पहिल्यांदा मी उजव्या कानपुडी नाकपुडीवर माझं हे अंगठा ठेवून अशी दाबली फक्त आणि श्वास इथून घेतला. नंतर मी दोन्ही दाबले आणि 16 सेकंद श्वास ठेवून दिला. आणि नंतर तिसरी म्हणजे माझी पूरक क्रिया, म्हणजे मी उजवी नाकपुडी सोडली आणि 8 सेकंदात तो बाहेर सोडला. ह्याला एक आवर्तन म्हणतात. अशी रोज सकाळी तुम्ही 2 आवर्तन करायला हवीत, दुपारी 2 आवर्तन, संध्याकाळी 2 आवर्तन. ही सर्वात तुमच्या फुफ्फुस चांगली बनवण्यासाठी, फुफ्फुसाची चांगली कार्यक्षमता वाढण्यासाठी हे सर्वात एक चांगलं साधन आहे. त्याच्याबरोबर स्मरणवर्धक सुद्धा प्रकार येतो श्वसनाचा. तो म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे मी ब्रह्मविद्या साधक संघाचा साधना करत असल्या कारणाने या ब्रह्मविद्येचं मी तुम्हाला सांगतोय. ते म्हणजे स्मरणवर्धक श्वसन प्रकार. श्वास घ्यायचा सोडायचा, श्वास घ्यायचा सोडायचा, श्वास घ्यायचा सोडायचा. ही सुद्धा सुंदर एक प्रक्रिया आहे. तुम्ही कुठेही बसला असाल, फक्त पोट तुमचं खाली असावं लागतं, हे लक्षात ठेवा. बघा, एक स्मरणवर्धक श्वसन प्रकार. हा झाला स्मरणवर्धक श्वसन प्रकार. 21 वेळा करायचा, गॅप द्यायची, पुन्हा 21 वेळा करायचा. असे श्वसन प्रकार तुम्ही चालू ठेवा आणि सर्वांनीच केलं, तुमची फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढेल. मला तुम्हाला पुन्हा एकदा सांगायचं आहे, हे प्राणायाम करताना गुरुची गरज लागते. पण आता तुम्ही घरी सर्व अवघडलेल्या स्थितीत आहात, बंदिस्त स्थितीत आहात, त्यामुळे तुम्ही कुठे जाऊ शकणार नाही. पण तुमचे गुरु आज तुमच्या हातातच असतात, तुमच्या मोबाईलमध्ये. म्हणजे तुम्ही गुगलला गेला तर तुमचे गुगल गुरु तयार असतात, गुगल बाई सुद्धा तयार असतात. त्यांच्या माध्यमातून तुम्ही हे करू शकता. त्यासाठी निरनिराळे तुम्हाला प्राणायाम करणाऱ्या निरनिराळ्या ठिकाणे आहेत. जसे रामदेव बाबांचं योग आहे, श्री रविशंकर योग केंद्र आहे, ब्रह्मविद्या साधक संस्था आहे, असे विविध आहेत. आता आपण बघा, ही फुकट मिळत होती श्वास हवा, त्याच्यावर आपण बोललो. अशीच एक फुकट मिळणारी गोष्ट म्हणजे विचार. तुम्ही श्वासाने तुमचं फुफ्फुस चांगलं केलं, तुमची आता मनाने सुद्धा तुमची मानसिकता आणखी वाढायला हवी, म्हणून ध्यान करायला तुम्ही हवं. ध्यान करणं फार आवश्यक आहे. ध्यानाची सुद्धा तशाच प्रक्रिया आहेत. ध्यानामध्ये सर्वात महत्वाचं असतं म्हणजे श्वासावर नियंत्रण ठेवणं. आणि एक तुम्ही श्वासावर नियंत्रण ठेवलं की दुसरी गोष्ट येते, ते म्हणजे विचारांवर नियंत्रण ठेवतं. या दोन्ही गोष्टींवर नियंत्रण ठेवलं तुम्ही की तुम्ही ध्यानात गेलात. आणि ध्यान म्हणजे आध्यात्मिक प्रगतीसाठी ध्यान हे एक महत्वाचं साधन आहे. ध्यानाचे अनेक शारीरिक आणि मानसिक फायदे होतात. ध्यान साधनेने मनशांती प्राप्त होते, मानसिक ताण दूर होतो. त्यामुळे ध्यान करणं फार आवश्यक आहे. ध्यान करताना तुम्हाला साधीच गोष्ट आहे, फक्त बसायचं आहे. तुम्हाला बसताना तुम्हाला ही मुद्रा घ्यायची आहे. 3 बोटं खाली असतात भूमीकडे आणि आपली 2 जोडलेली बोटं ही वरती आकाशाकडे असतात. पंचमहाभूतांकडे आपण जोडलं जातो आणि ध्यानाला बसताना श्वास घेऊन ध्यानाला सुरुवात करायची. मी तुम्हाला दाखवतो ध्यान कसं. ह्याच्यातलं पूर्णपणे परिपक्व असं मी दाखवत नाहीये, मी तुम्हाला मार्ग दाखवण्याचं काम करतोय. श्वास घेतला मी, श्वास जोराने आलाय, श्वास जोरात चाललाय. परत श्वास येतोय, श्वास जातोय, श्वास येतोय, श्वास जातोय. तुम्ही काहीही क्रिया करायची नाही, तुम्ही प्रेक्षक बनायचं. त्यात तुम्ही कुठेही मध्ये जायचं नाहीये. श्वास पुन्हा येतोय, श्वास पुन्हा जातोय. श्वास पहिला मोठ्याने येत होता, आता श्वास आस्ते आस्ते येतोय आणि श्वास आस्ते आस्ते जातोय सुद्धा. अशीच क्रिया पुढे चाललेली आहे. आणि नंतर श्वास तुमचा मंद मंद येतोय, श्वास मंद मंद जातोय, श्वास येतोय, श्वास जातोय, श्वास येतोय, श्वास जातोय. आता तुम्ही ह्या क्रियेमध्ये आलात, तुम्हाला कळतच नाहीये मी श्वास घेतोय की नाही घेतोय. म्हणजे तुम्ही श्वासावर नियंत्रण आणलं. आता श्वासावर नियंत्रण आले, आता ह्याच्या मागे तुमचं लगेच विचारावर नियंत्रण आवश्यक आहे. कारण डोकं विचार चालूच असतात. विचार अनेक प्रकारे वेगवेगळे येतात. क्षणात तुम्ही कुठे जाता तुमचंच तुम्हाला माहिती. त्यामुळे विचारावर नियंत्रण आवश्यक आहे.
तेव्हा विचार, आता आपण श्वासावर नियंत्रण केलं, आता आपण विचारावर जातोय. विचार येत आहेत, विचार जात आहेत, चांगले विचार येत आहेत, चांगले विचार जात आहेत, वाईट विचार येत आहेत, वाईट विचार जात आहेत, घाणेरडे विचार येत आहेत, तो अक्षरशः, पण घाणेरडे विचार जात आहेत सुद्धा. विचार येत आहेत, विचार जात आहेत, विचार येत आहेत, विचार जात आहेत. तुम्ही फक्त प्रेक्षक बनायचं, तुम्ही त्याच्यात गुंतायचं नाही. स्वतः फक्त प्रेक्षक म्हणून भूमिका करायची. विचार येत आहेत, विचार जात आहेत, विचार येत आहेत, विचार जात आहेत, विचार येत आहेत, विचार जात आहेत, विचार येत आहेत, विचार जात आहेत. आणि विचार यांनी यायचं बंद केलं, कारण तुम्ही त्याच्याकडे लक्षच देत नाहीये. श्वास तुमचा कसा मंद मंद चालतोय तुम्हाला कळत नाहीये. विचारावर तुम्ही पूर्ण नियंत्रण आणले आणि आता ही स्थिती म्हणजे तुम्ही ध्यानात गेलाय. आणि ध्यान म्हणजे खरोखर परमेश्वर सुख. ह्या ध्यानात तुम्ही जर 20 मिनिटं काढली तर तुम्हाला 1 तासाची झोप येऊन जाते. हे ध्यान तुम्ही करायला सुरुवात केली तर तुम्ही बरंच का आयुष्यात यशस्वी व्हाल, जीवनात यशस्वी व्हाल. मला सर्वांना सांगायचंय, ह्या 2 गोष्टी तुम्ही करा. आता तुम्हाला प्राणायाम सांगितलं आणि ध्यान सांगितलं. ह्या दोन्ही गोष्टींमध्ये मी मास्टर नाहीये, लक्षात घ्या मंडळी. मी मास्टर नाहीये, मी तुम्हाला मार्गदर्शन करतोय. यासाठी तुम्हाला तुमच्या गुरुंकडे जायला म्हणजे तुम्ही गुरु कोणतेही करा, गुगल गुरु करा, गुगल बाईला गुरु करा, कोणालाही गुरु करा आणि त्याच्यातून तुम्ही निर्माण व्हा. आता आपण सर्वच जण सांगायचं तात्पर्य, सर्व गोष्टीने आपण असे काय वेढलेलो आहोत, नकारात्मककडे आपण एवढे ओढले गेलेलो आहोत. जिकडे तिकडे नकारात्मकता गोष्टी येत आहेत. टीव्ही लावला, नकारात्मकता येते. कोरोनाने एवढे गेले, कोरोनाने तेवढे गेले, हॉस्पिटलमध्ये झालं, त्या हॉस्पिटलमध्ये कोरोना कोरोना कोरोना, पूर्ण नकारात्मकता. आपण मोबाईलवर कोणाशी फोन करून बोलतोय, नकारात्मकता. आपण खाली जातोय, बोलताना नकारात्मकता. सगळीकडे क्षणोक्षणी जागोजागी ठिकठिकाणी नकारात्मकता आपल्यात भरून गेलेली आहे. आणि एवढी नसानसात नकारात्मक गेली आहे, त्यामुळे आपण नकारात्मक झालेलो आहोत. तर तसं होऊ नका. मला हेच सांगायचं, तसं होऊ नका. नकारात्मकता टाळून द्या, ही नकारात्मकता दूर करा. कशाने होणार आहे पण हे दूर? हो, अगदी तुम्ही बरोबर विचारलं मला, दूर कशाने होणार? हो, त्यासाठी तुम्ही होकारार्थी तुम्ही सुरू करायचंय. होकारात्मकता तुम्ही विचार आणायला हवेत, होकारात्मकता तुम्ही वागायला हवात, होकारात्मक तुम्ही बोधवचन करायला हवीत. त्यामुळे तुम्हाला काही मी आता होकारात्मक बोधवचन सांगणार आहेत, त्यांचा पाठपुरावा करा. होकारात्मक बोधवचन बघा, मी तुम्हाला आता सांगतोय. होकारात्मक म्हणजे काय? बोधवचन म्हणजे मी परिपूर्ण आहे, मी परिपूर्ण आहे, मी तरुण आहे, मी जवान आहे, मी सशक्त आहे, मी निरोगी आहे, मी बलवान आहे, मी दणकट आहे, मी बळकट आहे, मी शक्तिशाली आहे, मी आनंदी आहे आणि मला सर्वत्र आनंद आनंद दिसतोय. ही झाली होकारात्मक बोधवचन. तुम्ही ही होकारात्मक बोधवचनं सकाळी 2 वेळा, संध्याकाळी 2 वेळा, रात्री 2 वेळा सातत्याने जमेल तेव्हा म्हणत राहा. बघा, तुम्ही ह्याच्यातून या नरकारात्म्यातून तुम्ही निघून बाहेर जाल. कोरोना विषाणूला तुम्ही चांगल्या प्रकारे समर्थपणे तुम्ही तोंड देऊ शकाल. त्यामुळे सुरू करा बोलायला, मी तरुण आहे, मी जवान आहे, मी युवक आहे, मी सशक्त आहे, मी निरोगी आहे, मी बलवान आहे, मी दणकट आहे, मी शक्तिशाली आहे, मी आनंदी आहे आणि मला सर्वत्र आनंद आनंद वाटतो. बंधू भगिनी, माझ्या भगिनी, गुरु भगिनी आणि गुरुबंधू, आज मी हे तुम्हाला जे काही सांगत आहे ते म्हणजे महाराज चेतना देत असतात आणि जे चेतना देतात ते लगेच मी तुम्हाला सांगत असतो. फेसबुकवर मी तुम्हाला पाठवत असतो, व्हॉट्सअपवर मी तुम्हाला पाठवत असतो. त्यामुळे माझं याच्यात काही नाहीये. मी क्षुल्लक महाराजांचा एक सेवेकरी आहे. चेतना देणारे ते आहेत आणि ते सर्व काही करतात. त्यामुळे मला त्यांनी चेतना दिली, मी तुमच्यापर्यंत पोहोचवली. योग्य विनियोग तुम्ही करायचा हे तुमच्या हातात आहे. आणि मी आज बोलून महाराजांचा आपण जय जय करणार आहोत. ओम नमो भगवते गजाननाय, दर्शन मात्र दुःख दहनाय, विदेय दिगंबराय, आनंद कंद सच्चिदानंदाय, परमहंसाय अवधूताय, मनोवंचित फलप्रदाय,
अयोनिसंभव महासिद्धाय गण गण गणात भूते महामंत्राय सर्व यंत्र मंत्र तंत्र स्वरूपाय सर्व संपट पल्लव स्वरूपाय ओम नमो महापुरुषाय स्वाहा। समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। अनंत कोटि ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक सेगांव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय जय।